अस्पृश्यता नष्ट करणे. मग मला बसवांच्या विचारांचं प्रतिबिंब भारतीय संविधानामध्ये दिसतं. ते म्हणजे समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा सगळा विचार बसवण्णांच्या विचारधारेतून येतो, साहित्यातून येतो. त्याची चर्चा करण्यासाठी मी आज आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले प्राध्यापक डॉक्टर वेदप्रकाश गोंदावकर सर यांना विनंती करतो की त्यांनी बसव साहित्यातील मूल्यमीमांसा या विचारावर आपलं मत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी महात्मा बसवेश्वरांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, वचन अकादमी पुणे, महाराष्ट्र बसव परिषद हलकी आणि बसव विचार केंद्र वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजचं हे राज्यस्तरीय मराठी बसव साहित्य परिषद आणि या परिषदेच्या परिसंवाद दुसऱ्या परिसंवाद सत्राचे सन्माननीय अध्यक्ष, जे बसव साहित्याचे आधारवड आहेत असं आम्ही समजतो, ते आदरणीय डॉक्टर अशोक मेंदुगळे सर, मंचावर उपस्थित माझे मित्र डॉक्टर काळे, अमरावतीवरून आलेले पाटील सर, पुसदून आलेले तरकसे सर आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, माझ्या समोर या परिसंवादात जो विषय दिलेला आहे तो वचन साहित्यातील मूल्यमीमांसा असा आहे. मुळात मी तत्वज्ञानाचा अभ्यासक असल्या कारणाने, तत्वज्ञानाचा विद्यार्थी असल्या कारणाने मूल्य आणि मूल्यांना अनुसरून माझ्या समोर जो विषय आहे तो वचन साहित्यातील मूल्यमीमांसा असा आहे. आणि या अनुषंगाने मी आज आपल्या समोर माझ्या परीने मी जे वचन साहित्याचं अध्ययन केलेलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून आपलं वक्तव्य करणार आहे. मित्रांनो, सकाळपासून आपण वचन साहित्य म्हणजे काय या संदर्भात ऐकलेलं आहे. महात्मा बसवेश्वर हे 12व्या शतकात होऊन गेलेले एक महापुरुष, त्यांच्या सोबत असलेले सर्व शरण आणि या सर्व शरणांनी मिळून लिहिलेलं साहित्य म्हणजे खऱ्या अर्थानं काय आहे ते वचन साहित्य आहे. वचन साहित्याला पाहत असताना वेगवेगळ्या दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतात. मग तो सामाजिक दृष्टिकोन असेल, आध्यात्मिक दृष्टिकोन असेल, धार्मिक दृष्टिकोन असेल किंवा नैतिक दृष्टिकोन असेल, अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वचन साहित्याकडे आपण पाहिलं. तार्किक साहित्य नाही हे आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं पाहिजे. तर ते अनुभवावर आधारित असलेलं साहित्य आहे. कारण 12व्या शतकाच्या अगोदर या भारतामध्ये वेद, उपनिषद, पुराण, शास्त्र, गीता याशिवाय जे भाष्यकार होऊन गेले आहेत त्या सर्वांनी ज्या ज्या पद्धतीने चिंतन मांडलेलं आहे त्यामधलं बहुतांश साहित्य हे तार्किक स्वरूपाचं आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो, कारण मी त्याचा अभ्यास या सर्व शरणांनी केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे प्रत्यक्षात अनुभवाला न येणारं तत्वज्ञान आहे. आणि म्हणून त्यांनी अनुभवाला जे येतं ते सत्य आहे असं मानून ते वचन साहित्य निर्माण केले. म्हणजे वचन साहित्य एका अर्थाने अनुभवाला आलेलं तत्वज्ञान आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून वचन साहित्याकडे आपण आता पाहायला काही हरकत नाही की ते एक अनुभव आधारित असं तत्वज्ञान आहे. वचन साहित्यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत मी सांगितलेलं, आणि त्याच दृष्टिकोनाच्या आधारावर आपण जेव्हा या वचन साहित्याच्या मूल्यांची चर्चा करतो तेव्हा प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी आध्यात्मिक मूल्य, धार्मिक मूल्य, नैतिक मूल्य, सामाजिक मूल्य, राजकीय मूल्य, आर्थिक मूल्य अशा वेगवेगळ्या मूल्यांची चर्चा करण्याची संधी आहे. परंतु पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मूल्य म्हणजे काय. वचन साहित्य म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, परंतु मूल्य म्हणजे काय.
त्याच्यामध्ये अडीच शब्द आहेत. जे मुळात मूल्यवान आहे ते मूल्य, जे मुळात महत्वाचं आहे ते मूल्य, मुळात जे इष्ट आहे ते मूल्य, मुळात जे प्रिय आहे ते मूल्य, मुळात जे समाज उपयोगी आहे ते मूल्य, मुळात जे समाजाला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी उपयुक्त ठरतं ते मूल्य. या मूल्यांची या संदर्भाने आजचा जो माझा विषय आहे त्या संदर्भात मला विचार करायचा आहे, मांडायचा आहे की मूल्यांची परंपरा ही भारतामध्ये 12व्या शतकाच्या अगोदर सुद्धा होती. आपण बुद्धांचा उल्लेख या ठिकाणी सकाळपासून करत आहोत, जैनांचा उल्लेख करत आहोत. या बौद्ध साहित्यामध्ये, जैन साहित्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या मूल्यांची चर्चा पूर्वी झालेली आहे. मात्र एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की वचन साहित्यामध्ये बौद्ध आणि जैन परंपरेमध्ये ज्या मूल्यांची चर्चा झालेली आहे त्याच्याही पेक्षा अधिक मूल्यांची चर्चा झालेली आहे हे सत्य आहे. आणि म्हणून वचन साहित्य हे 12व्या शतकात जरी झालेलं साहित्य असलं तरी त्याचं महत्व आजपर्यंत तितकंच आहे आणि अधिक आहे असं म्हणायला हरकत नाही. वचन साहित्यामध्ये त्यापेक्षा वेगळं आहे. अध्यात्मामध्ये आपण कोण आहोत हे जाणणं फार महत्वाचं आहे. आपलं अस्तित्व कशासाठी आहे हे जाणणं फार महत्वाचं आहे. आपल्या या अस्तित्वाचं साध्य काय आहे हे जाणणं महत्वाचं आहे. या जगाची निर्मिती कशी झाली हे जाणणं महत्वाचं आहे. या जगाची निर्मिती कोणी केली हे जाणणं महत्वाचं आहे. या जगाचा निर्माता जो कोणी आहे त्याचं स्वरूप काय आहे हे जाणणं महत्वाचं आहे. हे सगळे प्रश्न जे आहेत ते अध्यात्मातले आहेत. आणि आध्यात्मिक होण्यासाठी धार्मिक होण्याची आवश्यकता अजिबात नाही. कारण जगाची निर्मिती कोणी केली हा साध्या कोणत्याही जातीच्या धर्माच्या माणसाला किंवा निधर्मी माणसाला सुद्धा पडणारा प्रश्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून विचार केला तर माझ्या मतानुसार या जगातला प्रत्येक विचार करणारा माणूस हा आध्यात्मिक असतो म्हणजे असतो. वचन साहित्यामध्ये आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार झालेला आहे. मूळ तत्व काय आहे, अंतिम सत्य काय आहे, या जगाची निर्मिती कोणी केली, त्याचं स्वरूप कसं आहे, या सगळ्याच गोष्टींची चर्चा वचन साहित्यामध्ये झालेली आहे. जगाचा प्रश्न जेव्हा अल्लम प्रभूंच्या समोर पडला होता, हे जग कसं निर्माण झालं, तेव्हा उत्तर काय दिलं अल्लम प्रभूंनी, या जगाचा निर्माता साक्षात शिव आहे. या जगाची निर्मिती शिवाने केलेली आहे असं अल्लम प्रभूंनी आपल्या वचनात दिलेलं आहे. शिव हे साध्य मूल्य आहे, ध्येय मूल्य आहे. म्हणजे शिवाचं स्वरूप आपण समजून घेतलं पाहिजे. हे आध्यात्मिक मूल्य या ठिकाणी वल्लभ प्रभूंनी आपल्याला सुचवलेलं आहे. जगाचा निर्माता जर शिव आहे तर त्या शिवाचा आणि जगाचा संबंध कसा आहे हा देखील एक पडलेला प्रश्न. आणि त्या संदर्भात सुद्धा वल्लभ प्रभूंनी फार सुंदर दृष्टांत दिलंय. ते म्हणतात ज्याप्रमाणे समुद्रात आणि समुद्रात ज्या लाटा येतात त्या लाटांमधून निघणारा फेस असतो तो त्या पाण्यापेक्षा, त्या लाटांपेक्षा, त्या समुद्रापेक्षा जसा वेगळा नसतो तसं शिवापासून निर्माण झालेलं हे जग शिवापेक्षा वेगळं नाही. पहा, वचन साहित्यामधलं हे वैशिष्ट्यपूर्ण एक दृष्टिकोन मी तुम्हाला सांगतो आहे. अल्लम प्रभूंच्या वचनामधला हे भाव आहे. कारण याच्यापूर्वी भारतीय परंपरेमध्ये प्रामुख्याने उपनिषदांवर आधारित असलेलं जे तत्वज्ञान होतं त्याच्यामध्ये ब्रह्मसत्यान जगन्मिथ्या जीव ब्रह्मो नापारः असं म्हणून ब्रह्मसत्य आहे मात्र हे जगत कसं आहे ते मिथ्या आहे असा दृष्टिकोन मांडलेला होता. परंतु वचन साहित्यामध्ये अल्लम प्रभू काय म्हणतात, शिवसत्य आहे, त्या शिवाने या जगाची निर्मिती केलेली आहे आणि हे जगतही कसं आहे ते सत्य आहे. म्हणून या जगाविषयी भ्रम निर्माण करण्याची काही आवश्यकता नाही, या जगाला मिथ्या मानण्याची काही आवश्यकता नाही. या जगामध्ये असलेल्या भौतिक वस्तू असू द्यात किंवा चेतन वस्तू असू द्यात याविषयी शंका बाळगण्याचं कारण नाही, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून शिव सत्य, जगत सत्य आणि या जगात वावरणारा मी सुद्धा सत्य आहे हा भाव आपण पहिल्यांदा मनात बाळगला पाहिजे. नाहीतर काय होईल, नाहीतर माझं अस्तित्व काही नाही, मी कटपुतली आहे असा प्रकारचा भाव आपल्या मनात जर निर्माण झालं तर आपण आपली अवहेलना केल्यासारखं होईल. आणि म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की हे जगही सत्य आहे आणि या जगाला निर्माण करणारा तो शिव मुळात सत्य आहे. म्हणून आपण या जगाला सत्य मानलं पाहिजे. या दृष्टिकोनातून या ठिकाणी आध्यात्मिक जो भाव आहे तो अल्लम प्रभूंच्या वचनातून या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो. अल्लम प्रभूंच्या वचनामध्ये जगाचा संदर्भ आलेला आहे. इतर जे शरण आहेत त्यांच्या वचनांमध्ये सुद्धा आध्यात्मिक दृष्टिकोनातून वेगवेगळे विषय समोर आलेले आहेत.
अनेक वचनकारांनी आत्मा म्हणजे काय, मी कोण आहे या संदर्भात चिंतन मांडलेलं आहे. माझं अस्तित्व कशासाठी आहे हे चिंतन मांडलेलं आहे. मी निजरूप आहे हा भाव व्यक्त केलेला आहे. हे सगळे जे विषय आहेत ते आध्यात्मिक स्वरूपाचे विषय आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो, आध्यात्मिक बनण्यासाठी धार्मिक बनण्याची आवश्यकता नाही. ज्या माणसाला विचार करता येतो तो माणूस आध्यात्मिक होऊ शकतो. आणि आध्यात्मिक मूल्य या वचन साहित्यामध्ये आलेले आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. प्रामुख्याने वचन साहित्यामध्ये प्राणलिंगाचा उल्लेख झालेला आहे, भावलिंगाचा उल्लेख झालेला आहे. परंतु प्राण म्हणजे काय हेच माहित नाही. त्या प्राणाला लिंग का म्हटलेलं आहे हे आपल्याला माहित नाही. तर हे माहित करून घेण्यासाठी आपल्याला वचन साहित्य वाचावं लागेल. आपल्याला भाव म्हणजे माहित आहे. आता या पूर्वीच्या परिसंवादामध्ये वक्त्यांनी भाव, भावना, संवेदना या विषयावर चिंतन केलेलं आहे. त्या ठिकाणी भाव जो शब्द आहे त्या भावाला वचन साहित्यामध्ये एक शब्द जोडलाय तो लिंग. भावलिंग असा शब्द वापरलेला आहे. भावाला लिंग का म्हटलेला आहे याचा विचार करण्यासाठी या वचनांनी आपल्याला भाग पाडलेला आहे. हे आध्यात्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचं आहे. आध्यात्मिक दृष्टिकोनातून भाव मूल्य आहे, प्राण मूल्य आहे, शिव मूल्य आहे, शिवाची भक्ती मूल्य आहे. आणि हे सगळे मूल्य आध्यात्मिक दृष्टिकोनातून आपल्या समोर या वचन साहित्याच्या माध्यमातून चिंतनासाठी येतात. परंतु गंमत अशी आहे सर की प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिक पुरुष होऊ शकत नाही. कारण संसारामध्ये गुरफटून पडलेला आहे. आणि हा संसार त्याला त्या अध्यात्माकडे वळण्यासाठी कुठेतरी बाधा ठरतो आहे. का ठरतो आहे? कारण या संसारामध्ये अनेक प्रकारचे विषय आहेत. तो अनेक प्रकारच्या वासनांनी, विकृतींनी ग्रासलेला आहे. विकार आहेत, त्या विकारांनी तो ग्रासलेला आहे. आणि म्हणून प्रत्येक पुरुष अध्यात्माकडे वळू शकत नाही. आणि म्हणून वचन साहित्यामध्ये काही प्रमाणामध्ये धार्मिक मूल्य सुद्धा सांगितलेली आहेत. म्हणजे एक दृष्टिकोन असा आहे की धार्मिक कर्मकांड करत करत अध्यात्माकडे आपण जाऊ शकतो हा भाव या ठिकाणी दिसतो. तर प्रत्यक्ष आणि किंवा म्हणजे डायरेक्टली आपण अध्यात्माकडे वळणं तितकंसं सोपं नाही. एका वचनामध्ये चन्नबसवेश्वर म्हणतात की प्रत्येकाला शिवज्ञान होणं शक्य नाही. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक जण अध्यात्माकडे डायरेक्ट जाऊ शकत नाही. आणि मग अध्यात्माकडे जायचं असेल तर त्याचा एक टप्पा आहे तो म्हणजे धर्म. आणि या धर्माच्या माध्यमातून आपण अध्यात्माकडे गेलो पाहिजे. परंतु धर्म म्हणजे काय? जर भारताच्या प्राचीन परंपरांचा, भगवद्गीता वगैरे ग्रंथांचा आपण आधार घेतला तर त्या ठिकाणी धर्म म्हणजे कर्तव्य स्वरूपातून व्यक्त झालेला आपल्याला पाहायला मिळतो. परंतु याच धर्माचा दुसरा एक अर्थ आपण जेव्हा इंग्रजी शब्दाच्या आधारावर घेतो, रिलिजनच्या आधारावर, तेव्हा आपल्याला ईश्वर, ईश्वराविषयीची श्रद्धा, त्याविषयीची केलेली कर्म, हे सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या दृष्टिकोनातून जर आपण या वचन साहित्याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात असं येईल की धर्म हे अध्यात्माचं साधन मूल्य आहे. अध्यात्म हे साध्य मूल्य आहे. आणि त्या अध्यात्माकडे जायचं असेल तर धर्म हे साधन मूल्य आहे. आणि त्या धर्माला अनुसरून आपण ईश्वराचं अस्तित्व स्वीकारलं पाहिजे. त्या धर्माला अनुसरून आपण ईश्वराची भक्ती केली पाहिजे. त्या धर्माला अनुसरून आपल्याला जे तंत्र किंवा मंत्र सांगितलेले आहेत त्याचं अनुकरण केलं पाहिजे. मग ही भक्ती कशी करावी, तो मंत्रोच्चार कसा करावा, हे सगळे विषय धर्मामध्ये आहेत. आणि या दृष्टिकोनातून सुद्धा जेव्हा वचन साहित्याकडे मी पाहतो तेव्हा वचन साहित्यामध्ये धर्माच्या संदर्भाने देखील काही गोष्टींचा विचार झालेला आहे. आणि ते विषय म्हणजेच या धार्मिक मूल्य आहेत असं मी मानतो. ईश्वर हे साध्य मूल्य आहे, ईश्वराची भक्ती हे साधन मूल्य आहे. मूल्यांमध्ये दोन प्रकार आहेत, प्रमुख प्रकार, साध्य मूल्य आणि साधन मूल्य. ईश्वर हे साध्य असेल तर त्याला प्राप्त करण्यासाठी, त्याचं स्वरूप जाणून घेण्यासाठी काहीतरी साधन असलं पाहिजे, हे साधन. आणि या दृष्टिकोनातून जेव्हा धार्मिक मूल्यांची आपण चर्चा करतो, चिकित्सा करतो, तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की या धर्मामध्ये आपण भक्ती करावी तर नेमकी कुणाची? तर वचन साहित्यामध्ये अनेक ठिकाणी आपण शिवाची भक्ती केली पाहिजे. आपण शिवाची भक्ती केली पाहिजे अशा प्रकारचा भाव अनेक वचनांमधून व्यक्त झालेला आहे. परंतु शिवाच्या भक्तीमध्ये आपण तल्लीन होत नाहीत. शिवाचं मूळ स्वरूप काय आहे हे जाणून घेत नाहीत. शिव
आणि पार्वती हे एकमेकांमध्ये युक्त आहेत हे सुद्धा जाणून घेत नाहीत आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याकडे स्त्री पुरुष अशा प्रकारचा भेद पाहावयास मिळतो. हे सुद्धा वचनांच्या आधारावर आपण समजून घेतलं पाहिजे. शिव कोण आहे तर शिव निर्गुण निराकार निर्विकल्प स्वरूप आहे. वचनांमध्ये आलेलं आहे. शिव कोण आहे? निर्गुण निराकार निर्विकल्प स्वरूप आहे. त्याच्यामध्ये कुठलाही विकार नाही, त्याच्यामध्ये कुठलाही विकल्प नाही. आणि अनेक काही वचनांमध्ये तर शिव आणि पार्वती हे कशा प्रकारचे एकमेकांसाठी पूरक आहेत किंवा कशा प्रकारे एकमेकांमध्ये युक्त आहेत असा भाव व्यक्त झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर लक्षात घेतलं तर शिव म्हणजेच पार्वती, पार्वती म्हणजेच शिव, म्हणजेच स्त्री आणि पुरुष याच्यात काहीही भेद नाही. या दोघांशिवाय हा संसार पूर्ण होत नाही. हे मूल्य आपण या ठिकाणी समजून घेण्याचं आहे. हे धर्माच्या माध्यमातून नुसती कर्मकांड करणं हे सफिशियंट नाही, हे पुरेसं नाही. तर धर्माच्या माध्यमातून हे जे संस्कार आहेत ते नीट समजून घेतले पाहिजेत आणि त्या संस्काराला आपल्या आचरणात आपण आणलं पाहिजे. हा या ठिकाणचा भाव आपण लक्षात घेतला हे सगळं संपलं. परंतु मी आता म्हणाल तसं भक्तीमध्ये सुद्धा माणसांचं मन लागत नाही. भक्तीमध्ये विकल्प, पुन्हा मोह असे असंख्य विषय आहेत. म्हणून बसवण्णा एका ठिकाणी काय म्हणतात, विषय रूपी हिरवे गवत समोर पसरून ठेवले, पशु काय समजणार, गपचूप खाणार. आपली अवस्था पशुसारखी झालेली आहे. सगळे विषय आपल्या समोर पसरून ठेवलेले आहेत गवतांप्रमाणे. मग हे गवत आपण खाणार नाही तर काय करणार? आपण या सगळ्या विषयाचा भोग घेत बसलो आहोत. या विषयाला आपण जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपली भक्ती पूर्णत्वाला जात नाही. म्हणून बसवण्णा काय म्हणतात, भक्ती रसाचा चारा खावा, भक्ती रसाचा चारा खावा. आणि भक्तीच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं अध्यात्माकडे जावं, हाच भाव त्या ठिकाणी बसवण्णाच्या या वचनातून आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. मात्र चन्नबसवण्णा जे महात्मा बसवेश्वरांचे भाचे होते त्यांच्या एका वचनामध्ये त्यांनी लिहिलंय, दासी वेश्या परनारी हे त्रिविध नाकारल्या विना भक्ती नाही. म्हणजे आज आपण धर्मामध्ये ज्या भक्तांकडे पाहतो ते देवळात जातात, ईश्वरासमोर नतमस्तक होतात, नारळ फोडतात, प्रसाद चढवतात. मात्र तिथून बाहेर आल्यानंतर नारी परनारीला कुठल्या भावनेतून पाहतात हे आपण पाहत आहोत. वेश्यागमन आहे, दासीपणाची भावना आहे. आणि हे सगळे जे विषय आहेत ते भक्तासाठी उपयुक्त नाहीत. अशा प्रकारची भाषा, अशा प्रकारचं वाक्य, अशा प्रकारचं विधान चन्नबसवेश्वरांनी केलेलं आहे. जर खरा भक्त बनायचा असेल तर तुम्हाला नारीचा सन्मान करावा लागेल. अर्थात तुम्हाला प्रत्येक स्त्रीकडे चांगल्या भावनेने पाहावं लागेल. तुम्हाला या समाजामधल्या वेश्यांकडे जे लोक जातात त्यांनाही रोखावं लागेल, स्वतःच्या मनाला रोखावं लागेल. हे सगळे विषय जोपर्यंत तुमच्या मनातून संपणार नाही, तुमच्या कर्मातून संपणार नाही तोपर्यंत तुम्ही चांगले भक्त होऊ शकत नाही. अशा प्रकारचा भाव या ठिकाणी चन्नबसवण्णांनी व्यक्त केलेला आहे. या वचन साहित्यामध्ये मला शिवाची भक्ती करत असताना काही वचनकारांनी शिवाचंच रूप म्हणजे गुरु लिंग जंगम आहे अशा प्रकारचा भाव व्यक्त केलेला दिसून येतो. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा जी परंपरा आहे त्या परंपरेमध्ये सुद्धा असं लक्षात येतं की या ठिकाणी दुःख आहे, या दुःखाला दूर करण्यासाठी जर कोणी सहाय्यक ठरत असेल तर तो गुरु आहे. आणि म्हणून आपण गुरुची भक्ती केली पाहिजे, आपण लिंगाची भक्ती केली पाहिजे. का केली पाहिजे? श्रेष्ठाती श्रेष्ठ लिंग भाव, श्रेष्ठाती श्रेष्ठ शिवलिंग भक्ताच्या उदराच्या सदिच्छेने लिंगाकार होऊन स्थिर झाला. हे वाक्य जे आहे, हे वचन जे आहे, ज्याला अपेक्षा नाही तो जंगम, ज्याला कुठल्या पदाची अपेक्षा नाही तो जंगम, ज्याला कुठला कुळ नाही तो जंगम, ज्याला कुठला भव, ज्याला दुःख नाही, ज्याला तृष्णा नाही, ज्याला कुठल्या इच्छा नाही, असा जो आहे तो जंगम. आणि अशा प्रकारे या जंगमाची सुद्धा भक्ती केली पाहिजे हा विचार या वचन साहित्यातून आलेला आहे. आणि ही सगळी मूल्य आहेत, ही सगळी धार्मिक स्वरूपाची मूल्य आहेत. या ठिकाणी म्हणजे शिवाची जी उपासना करायची आहे त्या शिवाच्या उपासनेचं हे साकार रूप म्हणजे गुरुलिंग जंगम आहे असं समजून भक्तीचा मार्ग आपल्याला निवडायचा आहे. भक्ती ही काय आहे तर अध्यात्माकडे जाण्याचं एक साधन मूल्य आहे. परंतु
भक्ती कशी असावी तर ती निष्पेक्ष स्वरूपाची असावी, निरपेक्ष स्वरूपाची असावी, त्याच्यामध्ये निष्काम भाव असला पाहिजे. या ठिकाणी चन्नबसवेश्वर एका ठिकाणी म्हणतात, अपेक्षून केलेली भक्ती सफल होत नाही. भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आपण निष्काम स्वरूपाने भक्ती केली पाहिजे आणि तो भाव या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे मला दोन गोष्टी आवर्जून सांगायच्या आहेत की मूल्ये एक तर परिवर्तित होतात. मी जेव्हा जंगमाची व्याख्या सांगितली तेव्हा पूर्वीच्या व्याख्येमध्ये आणि आता वचन साहित्यामध्ये झालेल्या व्याख्येमध्ये बदल आहे, म्हणजे मूल्य बदलतात. आणि तसंच निष्काम स्वरूपातून जेव्हा या ठिकाणी भक्तीचा उल्लेख झालेला आहे तेव्हा मला असं म्हणायचं आहे की काही मूल्य अशी असतात की ती परंपरेने तशीच नित्य स्वरूपात चालत येतात, ती शाश्वत राहतात. आणि हे शाश्वतपणा आणि परिवर्तनपणा हे दोन्ही गोष्टी ज्या आहेत ते मूल्यांचे गुण आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. भक्तीचाच विषय चालू आहे तर एका ठिकाणी चन्नबसवेश्वर पुन्हा एकदा म्हणतात की भक्तीमध्ये आपण शंका घेता कामा नये. हा गुरु चांगला आहे की नाही माहित नाही, तिथलचे गुरु आलेले आहेत चांगले आहेत का माहित नाही, ते फार चांगले आहेत हे तेवढे चांगले वाटत नाही. अशा प्रकारचे लोक भक्तांच्या मनामध्ये प्रश्न कधी कधी मी पडलेले पाहतो. एखादा जंगम घरी येतो, हा जंगम नाही बरोबर, तो चांगला होता, त्याने जास्त मंत्र म्हटले होते, त्यांनी चांगली पूजा केली होती, अशा प्रकारचे मी बोलताना ऐकतो. तर हा भेदभाव कशासाठी? म्हणजे भक्तांनी खऱ्या अर्थाने देवामध्ये तरी भेदभाव करूच नाही, परंतु गुरुमध्ये, लिंगामध्ये, जंगमामध्ये सुद्धा भेदभाव करू नये अशा प्रकारचा आशय वचन साहित्यातून आलेला आहे. एकंदर काय तर निशंकपणे जीवन जगावं, कुठल्याही प्रकारची शंका घेऊ नये, हे भक्तांसाठी मूल्य असलं पाहिजे. भक्तांसाठी महत्वाचं काय आहे तर शंका रहित जीवन जगणं, सहज समर्पित होणं, हे भक्तांसाठी मूल्य आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मंत्राच्या बाबतीत महात्मा बसवेश्वरांच्या एका वचनामध्ये ते म्हणतात, माझ्या मनात दुसरे काहीही नाही, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय मंत्राचा आपण जप करतो हे खरं आहे, हे धार्मिक दृष्टिकोनातून मंत्र हे मूल्य आहे म्हणून मी सांगतो बरं काही सर. आपण ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो, परंतु ओम नमः शिवाय म्हणजे काय? ओम काय आहे? ओम हे प्रणव आहे, ते आद्य अक्षर आहे, हे आपण जाणलं पाहिजे. नम म्हणजे काय? नमस्कार, हे आपण जाणलं पाहिजे. आपण नमस्कार कोणाला करत आहोत? शिवाला करत आहोत, हे आपण जाणलं पाहिजे. मग ओमचा उच्चार कसा करायचा आहे हे सायंटिफिकली आपण समजून घेतलं पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या मंत्रांचा आपल्या शरीराच्या रक्तप्रवाहावर चांगल्या प्रकारे प्रभाव पडतो आणि आपलं शरीर सुदृढ बनण्यासाठी, निरोगी बनण्यासाठी हे मंत्र कुठं ना कुठं सहाय्यक बनतात. आणि म्हणून मंत्रांचं सुद्धा महत्व आहे. परंतु ज्याप्रमाणे प्राचीन काळापासून वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रांचा तासनतास उच्चार केला जायचा, तितक्या सगळ्या मंत्रांचा उच्चार करण्याची आवश्यकता नाही. एकच मंत्र सफिशियंट आहे, ते म्हणजे ओम नमः शिवाय, असं महात्मा बसवेश्वर आपल्या वचनामधून सांगतात. दुसरं एक महत्वाचं मूल्य धार्मिक दृष्टिकोनातून दासोह आहे. आपण दासोह म्हणजे हा वचन साहित्यातला शब्द आहे आणि सामान्य भाषेत जर सांगायचं झालं तर आपण त्याला दान म्हणू शकतो, परंतु दान म्हणायचं नाहीये, कारण दानामध्ये एक प्रकारचा अहंभाव असतो. आणि म्हणून वचन साहित्यामध्ये जो दासोह शब्द आलेला आहे त्या दासोहाला आपण दान म्हणत नाही. दासोह याचं स्वरूप जे आहे ते निर्भाव स्वरूपाचं असतं, त्याच्यामध्ये कुठलाही भाव नाही, अहम नाही आणि भावच नाही, त्यामध्ये बस सहज स्वरूपात जे आपण देतो ते दुसऱ्याला, ते म्हणजे काय आहे? दासोह आहे. आणि हे दासोह केलं पाहिजे. दासोह करताना सुद्धा आपण भेदभाव करू नये. एखादा चांगला घरासमोर आपल्या कोणीही येऊ द्या, त्याला आपण अन्नदान केलं पाहिजे, त्याला जर पाणी लागत असेल तर पाणी दिलं पाहिजे, वस्त्र लागत असतील तर वस्त्र दिलं पाहिजे. दान करताना हा भिकारी फारच खराब दिसतो म्हणून त्याला आपण कधी कधी देण्यासाठी रुकतो, ते थांबायचं काही काम नाही. आपण कोणीही येऊ द्या, त्याच्यासाठी सडळ हाताने मदतीचा भाव ठेवला पाहिजे. हाच खऱ्या अर्थानं काय आहे? दान म्हणून नये, दासोह त्याला म्हणायचं आहे. दासोह करताना कुठल्याही प्रकारचा भेदभाव मनात बाळगू नये, अवश्य दासोह केला पाहिजे. हा वचन साहित्यातून सांगलेला एक मूल्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या मूल्यांची आपण चर्चा वचन साहित्यात पाहिलेली आहे. आता महत्वाचा विषय असा आहे की आपण आध्यात्मिक चालू
आपण धार्मिक झालो. पण अध्यात्म आणि धर्म हे खऱ्या अर्थानं आपल्या वैयक्तिक जीवनापुरतं मर्यादित आहे. त्याचं महत्व आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आहे. परंतु आपलं अस्तित्व जे आहे ते समाजामध्ये आहे. आपण समाजशील प्राणी आहोत. आपण जर व्यक्ती म्हणून कुठेही अस्तित्वाला असलो तर आपल्याला नीतिमूल्यांची आवश्यकता अजिबात नाही. मी या संदर्भात एक दृष्टांत देऊ इच्छितो. एकदा एक माणूस समुद्रात बोटीने जातो आणि एका बेटावर जाऊन पोहोचतो. बेटावर जातो, त्या ठिकाणी त्याची जी बोट असते, नाव असते, ती नाव निसटून जाते आणि तो माणूस त्या ठिकाणी एकटाच पडतो. कालांतराने त्या माणसाच्या अंगावरची वस्त्र फाटून जातात आणि पाहता पाहता काही दिवसामध्ये तो निर्वस्त्र होऊन जातो. त्याला काही वाटत नाही. निर्वस्त्र झालेला हा माणूस, त्याला काहीही वाटत नाही. त्याला लाज वाटत नाही, कोणाची शरम वाटत नाही, तो कुठे लपून बसत नाही किंवा तिथल्या कुठल्या तरी झाडाची पानं घेऊन तो आपल्या काही वस्त्र तयार करत नाही, काही नाही, मोकळा करतो. परंतु एका दिवशी अचानकपणे काय होतं की समोरून एक दुसरी व्यक्ती त्याला दिसते आणि तेव्हा मात्र तो पटकून त्या जंगलामध्ये पळतो, त्या ठिकाणचे मोठे मोठे पानं तोडतो आणि एक वस्त्र बनवतो आणि समोर येतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की जेव्हा व्यक्ती एकटा असतो तेव्हा त्याच्यासाठी नैतिकतेचे प्रश्न पडत नाहीत. मात्र जेव्हा तो समाजामध्ये वावरतो त्याच्यासाठी त्यावेळेस नैतिकता फार गरजेची असते. आणि त्याच वेळेस आपल्याला खऱ्या अर्थानं नैतिक मूल्यांचं महत्व काय आहे हे समजू लागतं. आणि अशाच प्रकारचं नैतिक मूल्यांचं चिंतन वचन साहित्यामध्ये सुद्धा झालेलं आहे. वचन साहित्यामध्ये अनेक शरणांनी, अनेक वचनकारांनी वेळोवेळी नैतिक मूल्यांची चर्चा केलेली आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात सुंदर असं एक वचन महात्मा बसवेश्वरांनी मांडलेलं. कारण या वचनामध्ये प्राचीन काळापासून जितकेही मूल्य चर्चेला आलेले आहेत त्या सगळ्या मूल्यांचा अंतर्भाव झालेला आहे असं मला वाटतं. ते वचन आहे, नको करू चोरी, नको करू हत्या, नको मानू राग, नको बोलू मिथ्या, नको असूया इतरांची, नको आत्मस्तुती, नको मान तुच्छ इतरांशी, नको मान तुच्छ इतरांशी, हीच अंतरंग बहिरंग शुद्धी, हीच पुढल संगम देवाला प्रसन्न करण्याची रीत. देवाला प्रसन्न जर करायचं असेल तर काय, कोणती रीत आहे? नारळ फोडण्याची रीत नाही, उपास करण्याची रीत नाही, कुठला व्रत वैकल्पिक करण्याची रीत नाही. रीत काय आहे तर नैतिक आचरण ही रीत आहे असं महात्मा बसवण्णा आपल्या या वचनाच्या माध्यमातून सांगतात. नेमकं काय? चोरी करू नये, हत्या करू नये, कोणाला तुच्छ मानू नये, मिथ्या बोलू नये, कोणाची असूया करू नये, आत्माभिमान नसावा. काय असे जे मूल्य आहेत ना, एका एका शब्दाला अनुसरून तुम्ही चिंतन करा, माझ्यामध्ये यापैकी काय आहे. मी चोरी करतो का? चिंतन करा. असंख्य वेळेस तुम्ही चोरी केली असेल असं लक्षात येईल. मी मिथ्या बोलतो का? मी खोटं बोलतो का? तुमच्या लक्षात येईल की मी असंख्य वेळेस खोटं बोललो असेल. मी कळत न कळत काया माणसा वाचा कोणाची हिंसा केली आहे का असा प्रश्न उपस्थित करा. तुमच्या लक्षात येईल असंख्य वेळेस मी ही हिंसा केलेली आहे. आणि जर अशा प्रकारची हिंसा, अशा प्रकारचं खोटारडेपण, अशा प्रकारचं असत्यपणा जर मी केला असेल तर मी पुढील संगम देवा ईश्वराला प्रसन्न करण्याची रीत बाळगली आहे का हे तुम्ही स्वतःला विचारा. तुमच्या लक्षात येईल की मी खरंच आजपर्यंत ज्या पद्धतीनं, जर मी सगळ्यांसाठी म्हणत नाही, ज्या लोकांनी आजपर्यंत खोटं बोललेलं आहे, असत्य बोललेलं आहे, मिथ्या वचन केलेलं आहे, हिंसा केलेली आहे, त्या सगळ्या लोकांना लक्षात येईल की आजपर्यंत मी ज्या पद्धतीनं ईश्वराची भक्ती करतो म्हणून सांगत आलो किंवा मानत आलो ती सगळी खोटी होती. आजपर्यंतची माझी सगळी भक्ती ही खोटी होती. आजपर्यंत मी ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी ज्या ज्या रीती वापरल्या त्या सगळ्या खोट्या होत्या. कारण खरी रीत काय आहे तर नैतिक आचरण, शुद्ध आचरण. जोपर्यंत मी माझं अंतरंग शुद्ध करत नाही, जोपर्यंत माझ्या आचरणामध्ये नैतिकता येत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं मी माझं अंतरंग शुद्ध करून घेतलं असं मानू शकत नाही. आणि जोपर्यंत माझं अंतरंग शुद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं प्रसन्न होत नाही कोण? ईश्वर.
ईश्वराला प्रसन्न करण्याची रीत आहे नैतिक आचरण. आज आपण सगळे धर्म पाहतो. एका धर्माचं चांगुल पण सांगत असताना दुसऱ्या धर्माचं वाईट पण सांगण्याची पद्धत झाली आहे साहेब. फार मनाला दुखते मला जेव्हा मी असं ऐकतो ना, माझा धर्म महान, तेव्हा मी दुसऱ्याच्या धर्म कुठला तरी खराब आहे हे सांगतो, तेव्हा मला फार वाईट वाटते. का वाईट वाटते माहित आहे का? कारण माझ्या मत बसवण्यांनी काय सांगितलंय? दयारहित धर्म कोणता भूवरी, दयारहित धर्म कोणता भूवरी, सकल प्राण्यांवर दया कीजे कुडल संगम देवा, अंतरीची दया धर्माचा मूळ पाया, धर्माचा मूळ पाया आहे दया. आणि ज्या धर्मामध्ये दया नाही त्या धर्माला धर्म कसं म्हणायचं? आज आपण पाहतो प्रत्येक धर्म दुसऱ्या धर्मावर कुरुघोडी करण्याचा प्रयत्न करत आहे. माझा धर्म चांगला आहे हे सांगण्यासाठी दुसऱ्याचा धर्म वाईट आहे हे सांगण्याची स्पर्धा लागलेली आहे. याच्यामध्ये दयाच कुठं आहे? दया नाही, करुणा नाही, मुदती नाही, उपेक्षा. आपण एकीकडे महान महान विभूतींचं नाव घ्यायला लागलो आणि आपल्याच वचनांच्या आधारावर आपल्या तोंडून आपण इतरांच्या धर्माविषयी, इतरांच्या संप्रदायांविषयी, इतरांच्या कर्माविषयी वाईट बोलत चाललो. याच्यातून एक प्रकारची मनाची हिंसा, शब्दाची हिंसा आपण करत चाललो आहोत. आणि या हिंसेतून दया कुठं शिल्लक राहते? म्हणजे आपण वचनाचा आधार जर घेतला बसवण्णांच्या, तर हे लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं समाजशील म्हणून जगत असताना आपल्या आचरणामध्ये दया असणं फार महत्वाचं आहे. दयेशिवाय कुठलंही कर्म आपल्या हातून होता कामा नये. दया हे अंतर मनात आपल्या जोपर्यंत रुजणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपण आपल्याला धार्मिक म्हणून घेण्यासाठी कटिबद्ध आहोत की नाही हा प्रश्न आपल्या समोर आपण उपस्थित केला पाहिजे. आपण शीलवान बनलं पाहिजे. नैतिक आचरणामध्ये शील हे एक फार महत्वाचं मूल्य आहे. आपण शीलवान बनलं पाहिजे. आपण सदाचार संपन्न बनलो पाहिजे. सदाचार संपन्न का बनलं पाहिजे? बसवण्णा म्हणतात सदाचार हे स्वर्ग आहे. सदाचार आणि चंद्र बसवण्णा काय म्हणतात? सदाचार हे बेल आहे, पुष्प आहे. आपण देवाची पूजा करताना कुठून कुठून फुल आणतो, सुगंधित फुल आणतो, पुष्प आणतो, परंतु चंद्रबसवेश्वर काय म्हणतात? सत्य आणि सदाचार हे काय आहे? बेल आहे आणि पुष्प आहे. म्हणून आपण सत्याने आणि सदाचाराने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याशिवाय वचन साहित्यामध्ये मला काही ठिकाणी शारीरिक मूल्य दिसून येतात. त्याला आपल्या देहाला अनुसरून त्या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे सकाळपासून देहाच्या संदर्भात अनेक वचनकारांचे वचन सांगून आपल्या समोर चिंतन मांडलेलं आहे. देह काय आहे? देवालय आहे. त्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो की काही वचनांमध्ये या देहाला लिंग मांडलेलं आहे आणि म्हणून आपल्या या देहाची आव्हानं आपल्याकडून होता कामा नये हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु याचा अर्थ असा नाही की या देहाची आपण अवास्तवपणे सेवा केली पाहिजे असं काही मानण्याचं कारण नाही. कारण एका वचनामध्ये अक्क महादेवी काय म्हणतात? नासवू नका, नासवू नका, हा देह नश्वर आहे. हो, हा देह नश्वर आहे. आणि या नश्वर असलेल्या देहाचं विनाकारण आपण म्हणजे खऱ्या अर्थानं काय लाड करण्याचं काही कारण नाही. आणि अशा पद्धतीनं देहाच्या संदर्भाने सुद्धा आपल्याला या ठिकाणी चिंतन झालेलं दिसून येतं. वचन साहित्य केवळ आध्यात्मिक, केवळ धार्मिक, केवळ नैतिक आहे असं मी मानत नाही. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की वचन साहित्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा रुजवलेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा वचन साहित्यामध्ये चिंतन झालेलं आहे. त्या ठिकाणी वेळ, वार, नक्षत्र, उपवास या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे. त्या ठिकाणी भविष्य पाहण्यावर विरोध केलेला आहे. पोपटाचं उदाहरण दिलं आहे महात्मा बसवेश्वरांनी. पोपटाला जर पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर एखादी मांजर कधी झडप मारत आणि आपलं आयुष्य कधी संपल हे माहीत नसते, तरी आपण त्या पोपटाच्या भरोशावर आपलं भविष्य पाहायला जातो. हे किती हास्यास्पद आहे. आणि अशा प्रकारचे वैज्ञानिक दृष्टिकोन सुद्धा या वचन साहित्यामध्ये आलेले आहेत. हे वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय आहेत? ते वैज्ञानिक मूल्य आहेत. या वचन साहित्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता आताच सरांनी उल्लेख केला. म्हणजे या ठिकाणी जेव्हा आपण मूल्यांचा विचार करतो खऱ्या अर्थानं तेव्हा आपल्याला प्रामुख्याने स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता हेच मूल्य आहेत असं वाटू लागतं. परंतु वचन साहित्याच्या आधारावर
आध्यात्मिक मूल्यही आहेत, धार्मिक मूल्यही आहेत, नैतिक मूल्यही आहेत, स्वतः मूल्य सुद्धा आहेत, शारीरिक मूल्य सुद्धा आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतं. आणि सामाजिक दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा या वचन साहित्यामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या सगळ्या गोष्टींची सुद्धा चर्चा झालेली आहे, चिंतन झालेले आहे. या सगळ्या गोष्टीला त्या ठिकाणी मूल्य म्हणून स्वीकारण्यात आलेलं आहे. आणि अनुभव मंडप हे आपल्यासमोर एक सुंदर असं उदाहरण आहे, ज्या ठिकाणी स्वातंत्र्यही आहे, समताही आहे आणि न्यायही आहे, बंधुताही आहे. त्या अनुभव मंडपाच्या माध्यमातून प्रत्येक स्त्री पुरुषाला, प्रत्येक जाती धर्माच्या व्यक्तीला मुक्त असा संसार त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं होतं. त्या ठिकाणी चिंतन करण्याची सिद्धी त्यांना दिली होती. हे सगळं काय आहे? स्वातंत्र्य आहे, हे समता आहे. स्त्री होत्या, पुरुष होते, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक होते. याच्यातून हे सगळं लक्षात येतं की त्या ठिकाणी स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता अस्तित्वात होती. अनेक वचनं त्या संदर्भामध्ये अस्तित्वात आहेत आणि मी प्रत्येक वचनाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करणार नाही. बंधुता हा फार महत्वाचा विषय. सकाळपासून एक विषय महत्वाचा होता. मध्वाश्वरांनी सुंदर असं वचन सांगितलेलं आहे, हा कोण, हा कोण, हा कोण असे म्हणून देऊ नका देवा. हा आमचा, हा आमचा, हा आमचा असंच म्हणून. तर आपण इतरांना आपलं मानण्यासाठी तयार होणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून हे वचन फार महत्वाचं आहे. आणि याशिवाय एक वचन साहित्याच्या आधारावर मला असं लक्षात आलं की विवाह पद्धत जी आहे ती समता निर्माण करण्यासाठी फार महत्वाची एक पद्धत आहे विवाह. आणि मग विवाह करताना कोणाचा विवाह झाला पाहिजे, तर त्या संदर्भामध्ये चंद्रबसवेश्वरांचं एक वचन आहे. ते म्हणतात की ब्राह्मणापासून अंत्यतापर्यंत शिवभक्त सारे समान. ब्राह्मणापासून अंत्यतापर्यंत शिवभक्त सारे समान. सोयरीक जुळविणे हा सदाचार, बाकी सर्व अनाचार. पहा, इथं सदाचाराची व्याख्या त्यांनी केली आहे. आणि ती व्याख्या करताना ते काय म्हणतात की कुठल्याही जाती धर्माचा कोणी का असणार, परंतु तो शिवभक्त असला पाहिजे. म्हणजेच काय, त्याला स्त्री पुरुष समानता मान्य असली पाहिजे, त्याला नैतिक आचरण मान्य असलं पाहिजे. आणि असा जो शिवभक्त असतो त्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारची आपण जर सोयरी केली तर ते काय आहे, सदाचार स्वरूप आहे असं म्हणलं पाहिजे. तर या ठिकाणी म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून विवाह हे खूप चांगलं एक मूल्य वचन साहित्याच्या माध्यमातून चर्चेला आलेलं आहे. आर्थिक मूल्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा वचन साहित्यामध्ये चर्चा झालेली आहे. स्वतः श्रम केलं पाहिजे, श्रम प्रत्येकाने केलंच पाहिजे, परंतु ते करत असताना प्रामाणिकपणाच्या त्याच्यामध्ये असला पाहिजे. प्रामाणिकपणाच्या आधारावर आपण पैसे कमवले पाहिजे. त्या पैशातून आपण दासोह केला पाहिजे. आपण चोरी करून दासोह करू शकत नाही. पापाचे धन काही कामाचं नसते. ज्याप्रमाणे कुत्रीचं जे दूध असतं ते आपण अभिषेकाला वापरत नाही, त्याप्रमाणे पापाने कमवलेलं धन आपण पुण्यकर्मासाठी वापरू नये अशा प्रकारचा विचार सुद्धा वचन साहित्यामध्ये सामाजिक दृष्टिकोनातून आलेला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून सुद्धा प्रामाणिकपणा, अपरिग्रह खूप महत्वाचे मूल्य या ठिकाणी वचन साहित्यामध्ये आहेत. अपरिग्रह खूप महत्वाचा, आजच्या म्हणजे या काळातला खूप महत्वाचा प्रासंगिक असं मूल्य आहे. कारण आज आपण पाहतो की एका व्यक्तीच्या घरामध्ये 2-2, 3-3 मोटरसायकली आहेत, 2-2, 3-3 कारा आहेत. एका माणसाला खरं तर जास्तीत जास्त 3 कपड्याचे जोड लागतात, परंतु त्याच्याकडे 10 ते 15 आहेत. एका बाईच्या साठी खरं तर एका आठवड्यामध्ये जास्तीत जास्त 4 साड्या सफिशियंट असायला पाहिजे, कार्यक्रमासाठी 2-4 आणि अशा प्रकारे फार तर फार 10 साड्या असल्या पाहिजे, परंतु पाहतो 20-25 साड्या बायकांकडे असतात. धान्य घरामध्ये खूप सारं साठवून ठेवलं जातं, परंतु हे अपरिग्रह चांगलं नाही. कारण यामुळे काय होतं, समाजामध्ये तुटवडा पडतो हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून वचन साहित्यामध्ये मूल्यांच्या संदर्भामध्ये चिंतन झालेलं आहे. आणि या चिंतनाच्या संदर्भाने आपण सुद्धा चिंतन करावं अशी माझी अपेक्षा आहे. या ठिकाणी संयोजकांनी मला बोलवलं, माझा मान सन्मान केला, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.